कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आधी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे होते, परंतु कर्जमाफी केल्या नसल्यामुळे आता नवीन कृषी मंत्री इथं बनवण्यात आलेले आहे, ज्यांचं नाव दत्तात्रय भरणे असणार आहे. कारण की त्यांनी आता कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी करणार आणि किती बँकांची कर्जमाफी करणार, खास करून जे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी होते त्यांना असा प्रश्न पडत होता की कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे. तर याची तारीख देखील आता जाहीर करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील कर्जमाफीची तारीख सांगितली आहे. स्वतः दत्तात्रय भरणे यांनी मीडियाला सांगितलेली आहे कर्जमाफीची अंतिम तारीख आणि किती जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे आणि 1 लाखापर्यंत कर्जमाफी होणार की 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, ते देखील त्यांनी सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर बघा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना काय दिलासादायक बातमी सांगितलेली आहे, तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघावं लागणार आहे. तरच तुम्हाला कर्जमाफीची अंतिम तारीख हे सरकारने कोणती जाहीर करण्यात आलेली आहे ते देखील तुम्हाला कळणार आहे आणि किती जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे ते देखील तुम्हाला कळणार आहे. कारण की तुमचा जिल्हा ह्या यादीत आहे का हे लगेच तुम्हाला बघायचं आहे, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाणार आहे. तर मित्रांनो, बघा व्हिडिओला एंडपर्यंत. मी आता उद्या 4 शिकवल्यानंतरच मी आढावा घेईल आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब हे तिन्ही महायुतीचे नेते या बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील. मी आता या बाबतीमध्ये मी तुम्हाला तेच म्हटलं की कुठलाही आता पदभार स्वीकाराय किंवा माहिती घेतल्याशिवाय कोणी बोलू नये. तेव्हा मी त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये माहिती घेऊन आपल्याशी मी निश्चित बोलू. खबरदारी, मी चुकणाराच माणूस नाही, मी खूप सामंजस्य माणूस.